ही पाणीपुरी मस्तच झालीये, पण मला ना ती गाडीवरची पाणीपुरी खावीशी वाटत होती. जानवी, बरी आहेस ना? अगं प्रेग्नेंट आहेस तू बाई. अगं तू बाहेरची खाऊ नये म्हणून घरी केली की नाही पाणीपुरी. तुला मूग आवडत नाही म्हणून रगडा सुद्धा केला. असं काय करतेस ग? हो ना. आणि अगं ही बाहेरची पाणीपुरी असते ना, कुठे बनवतात, काय सामान वापरतात आपल्याला काही माहिती नाही ना. ती पाणीपुरी खाणं एरवी ही वाईटच, पण या दिवसात तर अजिबात खाऊ नये. तुला जे काही खावंसं वाटेल ना तू आम्हाला सांग, आम्ही सगळं करून देऊ तुला. हा, म्हणून तर सुट्टी घेऊन घरी थांबलोय ना. पण बाहेरचं नको खाऊस बाळा. काय कळतंय ना? अगं नुसती मान हलवू नको अशी. आता अशी अशी हलवते. बरं खा खा, तू शांतपणे खा. हळूहळू. काय आवडली का पाणीपुरी? हो. झालं समाधान? म्हणजे? अरे म्हणजे छान होती ती पाणीपुरी, खरंच छान होती, पण शेवटी घरची पाणीपुरी ती घरची पाणीपुरीच असते ना. काय झालं असं का बघतोयस तू? काही नाही, ऐकतो मी, बोल. हे बघ, म्हणजे ती बाहेरची पाणीपुरी हेल्दी नसणार आहे आणि मी ती खायला नकोय, हे सगळं मला मान्य आहे. मला सगळं मान्य आहे. या वाक्याच्या पुढे तू पूर्णविराम नाही दिलास, म्हणजे तुला आणखीन काहीतरी म्हणायचंय, बरोबर? नाही, आपली घरची पाणीपुरी छानच होती. ते सांगून झालंय. तू आज माझ्या डोक्यात बसलाय रे श्री. श्री, मला त्या पाणीपुरीवाल्याकडचीच पाणीपुरी खायची. काय झालं? काही नाही. सांग ना, हसलास का? तुला ना कुठल्याच गोष्टी पुढे पूर्णविराम देता येत नाही हे कळलंय मला. तसं नाहीये रे, पण तो वास माझ्या डोक्यातून जात नाहीये. पण निदान तू तरी ती पाणीपुरी खा. मी? अरे हो, म्हणजे मला पाणीपुरी खाल्ल्याचं समाधान मिळेल. ए बरं श्री, ऐक, माझं बाबांशी बोलणं झालंय हा आता क्लिअर. म्हणजे मी माझा स्टँड क्लिअर केलाय बाबांकडे, आणि बाबांना पटलं नसलं ना तरी मला डावलून ते काही निर्णय वगैरे नाही घेणार. शिवाय पिंटाई असं म्हणूच शकतो की ताईला पसंत नसलेल्या मुलीशी मी लग्न करणार नाही. श्री, काय झालं? नाही, ऐकतोय मी, बोल. तुझं लक्षच नाहीये माझ्या बोलण्याकडे. मला ना तू सांगितलेल्या पाणीपुरीचा वास येतोय. म्हणजे? आलोच. ए, कुठे चाललायस? मी पाणीपुरी खाऊन येतो, मला खूप टाइम झालाय. नॉट फेअर श्री. ओके, मी बाहेर खात नाही, मी घरी घेऊन येतो आणि तुझ्या समोर खातो, म्हणजे मला खाण्याचा आनंद घेता येईल आणि तुला वासाचा. आलोच. ए नाही ना श्री, मी पाणीपुरी घेऊन आलो. श्री, ताई, जान्हवीसाठी 6 बदाम घालू ना ग भिजत? 4च घाल, तेवढेच खाते ती. नाही तर असं कर, 8 घाल, श्रीला पण देऊया. माझ्यासाठी पण घाल 7-8. 7-8? बरं 9-10 घाल. बेबी पुरे. वहिनी, मी आधीच तिला 7-8 म्हटलं होतं. पाणीपुरी बद्दल बोलते मी. शेवटची प्लेट वहिनी. अगं 7 प्लेट झाल्या बेबी. वहिनी, तुला आठवतंय गेल्या वेळेस मी 9-10 प्लेट्स खाल्ल्या होत्या. हो, ते आठवतंय, आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी काय झालं होतं तेही आठवतंय मला. वहिनी, काय ग काहीतरी घाणेरडं आठवतेस? सुखाने खावते ना मला. सुखानेच खातेस मगासपासून. आईनी खाल्ल्या. सगळ्या संपवल्या का? नाही, 2च पुऱ्या खाल्ल्या. आई म्हणाल्या वयोमानाप्रमाणे ना जिभेवर ताबा ठेवला पाहिजे.
हसायला काय झालं? नाही वंच, आई म्हणाल्या वयोमानाप्रमाणे जिभेवर ताबा ठेवायला पाहिजे. आईचं वय झालंय. तुझं नाही झालं तू का? काय रे? आई पिशवी कुठे असते ग? आता मग देते मी. ही काय इथेच ठेवली, भाजीसाठी नेली होती ना म्हणून म्हटलं देते. ठीक आहे पिशवी. एक मिनिट, पिशवी कशाला पाहिजे तुला? अगं एक काम आहे, आलोच. अरे पण चाललास कुठे? अगं हे इकडेच चाललं. नाही तर असं करणं, जेवूनच जातो आता. अगं नाही खूप महत्वाचं आहे काम. एक मिनिट, पिशवीतून काय आणणार आहेस? मला जायचंय, मला स्टेशनरी आणायची. आलोच. स्टेशनरी? एवढी स्टेशनरी आहे घरात, मग आणखीन कशाला आणायची? असेल का काहीतरी? ए वहिनी, मला जरा तिखट पाणी दे ना. वंच प्लीज दे ना. कमाल आहे, मग कशाला एवढी चांगली करायची? बेबी, बाकीचे सुद्धा आहेत घरात खायला. म्हणून जास्त मागवल्यात ना पुऱ्या मी. जान्हवीला विचारू का, अजून एक प्लेट पाणीपुरी खाते का? नको नको, तिने एक प्लेट खाल्ली ना तेवढी पुरे. अगं काही झालं तरी पाणीपुरी आहे ती, अतिरेक नकोच. हा, अतिरेक नको. हे कसले डोळे? एका प्लेट मध्ये झालं. तेच बरं आहे. थँक्यू. तेच बरं आहे, म्हणजे तुम्हाला खाता येते. आपण जास्त आहेत, ह्या घ्या. खाणे खा ग. मी बाहेरच आहे आता. आणि बाबा कुठे आहेत? बाहेरच होते, मगाशी मी त्यांना आत घेऊन गेलो. बरं ऐक, घरी सगळं कसं आहे? आई चिडली. ती चिडणारच आहे. बाबा कसे आहेत? बाबा शांत आहे. बोलले तुझ्याशी? हो, म्हणजे अगदी नॉर्मल बोलले. काय बोलले? म्हणजे कधी आलास, चहा घेणार आहेस का, आणि त्यांनी सांगितलं मला तू येऊन गेल्याचं. मग काही विचारलंच नाही, म्हणजे माझी हिंमतच नाही झाली तो विषय पुढे नेण्याची. बरं झालं. मला खरं तर तेच टेन्शन आलं होतं की तुमचं काय बोलणं होत आहे. हे बघ पिंट्या, मी बाबांना सध्या तरी असं सांगितलंय की मुलगी चांगली आहे, फक्त पिंट्यासाठी अनुरूप आहे असं वाटत नाहीये मला. तायडा, मी सांगू का? नाही तर नाही, आता नको पिंट्या. पण तायडा, असं कसं सांगू मी? म्हणजे हे सगळं तुझ्यावर का ढकलू मी? तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? त्यापेक्षा जास्त प्रेम आहे तुझ्यावर ताई. मग मी सांगते तसंच कर तू. पण तायडा, तुझ्यावर नको यायला हे सगळं. असं काही नाही होणार. तू माझं आहे आणि मी सांगितल्याशिवाय तू काहीच बोलू नकोस बाबांशी. मी बोलते हळूहळू, आणि वाटलं तर आपण श्रीला पण घेऊ मग मध्ये. तू म्हणशील तसं. बरं ऐक, आई तुला विचारणार, त्यामुळे जर तिने काही विचारलं ना तर एवढंच सांग की सविताशी लग्न करण्यात तुला काही प्रॉब्लेम नाही. मग मी असं सांगू का की ताईला जर मुलगी पसंत नसेल तर मी लग्न नाही करणार? हे बघ, तेच करावं लागणार आहे आपल्याला, पण आत्ता नाही. कारण मी नुकतीच नाही म्हणाले. मग जर तू आता लगेच नाही म्हणालास तर त्यांना संशय येईल ना. आपली मिली भगत आहे असं काहीतरी वाटेल तिला. ताईडा, एक विचारू? नाही म्हणजे आपण हे सगळं बरोबर करतोय ना? हो पिंट्या. नाही म्हणजे आपण बाबांना फसवत नाही आहोत ना? हॅलो ताईडा, काय झालं? बोल ना यार. असं काही नाहीये पिंट्या. पण हे बघ, आपण बाबांना फसवत नाही आहोत, जपतोय त्यांना. बरोबर आहे तुझं. मलाही त्रास होतोय रे हे सगळं करताना. पण पिंट्या, आपल्या जवळची माणसं त्यांच्या तत्वांच्या कोशात गेली ना तर मग त्यांच्या तत्वांना चॅलेंज करून आपण फक्त गमावतो त्यांना. त्यापेक्षा आपण हळूहळू सांगूया ना, सगळं नीट होईल रे. आणि थोडं निवळलं ना की आपण सगळं खरंही सांगून टाकूया. पिंट्या, माझं लग्न झाल्यापासून ना मी एक गोष्ट शिकले, नुसतं खरं सांगून उपयोग नसतो अरे. ते खरं घेण्याचीही आपल्या समोरच्या माणसाची तयारी असायला लागते. आणि आता आपण बाबांच्या मनाची फक्त ती तयारी करून देतोय. होत आहे. आणि काहीही झालं ना तरी मी तुझ्या बरोबर आहे, हे कायम लक्षात ठेव. ते माहिती आहे मला ताईडा. चल ठेवू मग फोन. ताई. काय रे? ताई, आय लव्ह यू. काय म्हणालास? आय लव्ह यू ताई. आय लव्ह यू टू.
तू हसतेस का? काही नाही, असंच. सांग ना. तुला भेटल्यावर सांगेन मी. बर, ठेवू मी? ठेव. आणि सांगितलेलं सगळं लक्षात ठेव. हो. बाय. बाय. आय लव्ह यू म्हणे. वेडाच आहे. ते आपण जान्हवीला जेवायला वाढूया का? तिला वेळच्या वेळी जेवून घेऊ दे बाई. अगं, ती कुठली जेवायला नवऱ्याशिवाय? येस. मी काय म्हणते बहिणी, 10 मिनिटे वाट बघूया ना, नाही तर तिला सांगूया जेवून घे म्हणून. हा, हे बरोबर आहे. ई, तुम्हाला कळलं का कांता काय सांगत होता ते? काय? शर्वीला म्हणे बँगलोरला जावं लागणार आहे. बघू बाई. हो का? हो ना. अगं, तिकडच्या कॅन्टीन मध्ये म्हणे काहीतरी प्रॉब्लेम झालाय. 4-5 वर्ष सॉल्व्हच होत नाहीये. मग श्रीने विचारलं शरयूला, काही महिने तिथे जाऊन राहून कॅन्टीन सेट करता येईल का तुला? मग काय म्हणाली शरी? आनंदाने तयार झाली. हो ना. तिच्या करिअरचा खूप महत्वाचा टप्पा आहे हा. श्रीने इतका विश्वास दाखवलाय तिच्यावर, म्हणजे तिने स्वतःला सिद्ध केलं. हो ना. मलाही ना खूप अभिमान वाटतोय तिचा. मलाही. हो, पण म्हणजे इतके सगळे दिवस तिला बंगलोरलाच राहायला लागेल का? अर्थात. पण एकटी कशी राहील? अगं, तिकडे जागा आहे की आपली. शिवाय मुंबई बँगलोर फ्लाईटनी काही फार जास्त वेळ नाही लागत. आधेमध्ये कांता जाईल तिथे. शनिवार रविवारी ती इथे येईल. मध्येच आपणही जाऊ ना, मज्जा करू. पण हे आईना माहितीये का? अगं, आईनीच सांगितलं मला. ती म्हणाली, चांगली संधी आहे, सोडू नकोस. तिच्या आयुष्यातला महत्वाचा टप्पा आहे ना, आणि परक्या गावात जाऊन काहीतरी छान करता येईल तिला. आता आईच म्हणाल्या म्हणजे काय? आलास का? अरे किती वेळ? ते ट्रॅफिक होतं रस्त्यावर. चल आता जेवून घे. आलोच, हातपाय धुवून येतो. जेवण गरम करायला घेऊ का? हो, कर ना. ए, जान्हवीला पाठव. आलो, दोघही येतो एकत्र. ए, तुमच्या लक्षात आलं का? त्यांनी ग्लव्स घातले होते हातात. हो, मी पाहिलं. पिशवीतनं असं काय नक्की आणलंय त्यांनी? हे काय आहे, श्री? पाणीपुरी. ते दिसलं मला, पण म्हणजे तुला ज्याच्याकडची पाणीपुरी आवडते ना, त्याच्याकडनं आणली. त्या डावाचं लेबल तर काढ. आणि काय रे, तू ही सगळी भांडी विकत घेतलीस का? मग मला कळतं की नाही संसारातलं. का पण? अरे, म्हणजे घरात एवढी भांडी आहेत ना. मी जर घरातली भांडी घेऊन गेलो असतो तर घरातल्यांना कळलं असतं ना. म्हणजे त्या पाणीपुरीवाल्याकडे जाण्याआधी मी ही सगळी भांडी, म्हणजे हे सगळे डबे वगैरे विकत घेतले, ग्लव्स विकत घेतले. त्या पाणीपुरीवाल्याकडे गेलो, त्याला हे सगळं दिलं. त्याला म्हणालो, ए बाबा, मिनरल वॉटर मध्ये सगळं बनव. त्याला ग्लव्स घालायला दिले, मी स्वतः ग्लव्स घातले आणि मस्त पाणीपुरी केली. मी पण त्याला मदत केली. आणि मग आलो घेऊन पाणीपुरी. हा, आता ह्या सगळ्यात माझ्या हातातले ग्लव्स काढायचे राहिले. आय होप महिला मंडळाला कळलं नसेल.
वाह, तुझ्यासाठी गेली आहेस ना तू? मी माझ्यासाठी इतके कष्ट कधी घेत नाही. श्री, चल खा पटापट. काय खा ना. आधी तू ए, खा. आता या बाबतीत उगाच इमोशनल होऊ नको. खा ना पटकन, खा पटकन. येईल कोणीतरी. ही बाहेरची पाणीपुरी मी खातोय हे कळलं ना त्यांना तर मला 2 रट्टे देतील. पण ही मी तुला खायला घालतो हे कळलं ना तर माझा जीव घेईल महिला मंडळ. काय म्हणावं बाई आता या मुलांना. हो ना, काय म्हणावं. आईचं सुद्धा जेवण झालं. आणि शरू आणि भाऊजी तर जेवायला नव्हतेच, आपणच आहोत. किती वेळ फ्रेश व्हायला? अर्धा तास झाला आता. हो ना, मी बोलावून आणू का? हो जा बाई आणि सांग म्हणा सगळ्यांना खूप भुका लागल्यात हो लवकर या. जाते जाते. घ्या. टेक इट इझी. हळू हळू सावकाश. सही मस्त. सांडतय सावकाश. सांडू देस किती. काय थांब ना रे श्री, पाणीपुरी खाण्याची मजा तर घेऊ दे ना मला. पण जरा हळू. वाव श्री, थँक्यू 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 सो मच. हळू हळू. अतिरेक नको कुठल्याही गोष्टीचा. तू खा, नंतर खाईन. मोठा संपव. दार उघड ना जान्हवी. हे उघडा ना रे दार. कसली उघडतच नाहीये ताई. अगं दारच उघडत नाहीये ते. मला काय माहित, भांडी पडल्याचा आवाज येतो फक्त. म्हणजे अगं माहित नाही ग, दार ठोठावत होते मी तर कोणी ओच नाही दिले, फक्त भांडी पडल्याचा आवाज. असं काय करतेस? भांडी कशी पडतील? हो, त्यांच्या खोलीत कुठून आली भांडी? मला काय माहिती वहिनी, मी किती हाका मारल्या त्यांना, कोणी काही बोलतच नाहीये म्हणून मग धावत आले खाली. काही कळलंच नाही मला. अगं बाई, चोर तर शिरला नसेल ना खोलीत. तू वहिनी, चोर कसा शिरेल खोलीत? वंच हल्ली काही सांगता येत नाही. ही सरी ना 1 नंबरची धांदरट आहे. मी धांदरट आहे? मग तुम्ही जा जा, आवाज द्या त्यांना. बघा येतात का खाली. बघा तुम्ही. मला काय माहिती. जरा शांत हो बरं. हो शांत होते. मी पण आले. थांबा थांबा थांबा, मी पण आले. हे श्री, सुरुमावशींचा आवाज कसा थांबलाय रे? गेली बहुतेक. वाचलो. नाही, असं नाही होऊ शकत. श्री नाही ग, त्या आता नाही परत येणार. श्री, बघूया काय झालंय ते. काय झालंय? बघा, उघडत नाहीये ते दार. हो, अरे ती वेळ लावली होती मी, नव्हते उघडत. दार उघड. अरे उघडा ना. दार उघड. अरे उघडा दार. हो, श्री, दार का उघडत नव्हतास? सगळं ठीक आहे ना? आणि तुझ्या खोलीतून भांडी कसली पडली? अरे आणि जान्हवी कशी आहे? तिला काही त्रास नाही ना होत आहे? मी किती वेळ दार वाजवत होते, उघडलं का नाहीस? हातपाय धुवून येतो म्हणाला होतास, एवढा वेळ लागतोय? बघ ना. सॉरी. सॉरी काय सॉरी? जान्हवी कुठे? तू दार
श्री श्री मला एक सांग, तू काही लपवत नाहीये काय लपवणार मी? काही नाही, आय एम सॉरी. जानवी, अरे कुठे जानवी? आम्हाला एकदा दिस बाई, आमचा जीव भांड्यात पडेल मग. जानवी, जानवी अगं बाई ताप तर नाही ना तुला? नाही 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 काही नाही चेहरा कसा दिसतोय? थंडी वाजते का? नाही नाही खरंच असं काहीच नाहीये. तू अशी चादर का गुंडाळलीस तू?